नमस्कार मित्रांनो. गेल्या वेळेस आपण पेज नंबर 196पर्यंत आलेलो. आज आपण 197 चालू करतो आहे आणि अध्याय 16वा. श्री साई सचरित्र अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्रभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. राजाधिराज चक्रवर्ती शांती सिंहासनस्थ मूर्ति नमुम स्वानंद साम्राज्यपती अनन्यगती गुरुराज अभेद भक्ती सहज स्थिती उभय भागी चौर्या वारिती स्वानुभूती सद्य प्रीतिती जया विजिती अत्यादरे छत्रधारी स्वात्मस्थिती वेत्रधारी शांती संविती षडरी माया मोहवृत्ती जेथे न तगती क्षणभरी काय या सभेचा थाट 4, 6, 18 भाट चिन्मय चांदवा लखलखाट पसरला घनदाट स्वानंद विरक्ती भक्ती शुद्ध ज्ञान श्रवण मनन निधी ध्यासन निजानुसंधान साक्षात्करण अष्टप्रधान सेवारत शांती दांती दिव्यमणी चमकती जयाच्या कंठभूषणी वेदांत सागर सुधारतरंगिणी मधुरवाणी जयाची झळके जयाची सतेजधार कराया त्या ज्ञान खडगाचा प्रहार पाहुनी ज्याच्या उद्यत कर कापे थरथर भववृक्ष जय निरंजना अव्यया गुणातीता योगीराया परोपकारार्थ धरिलीसी काया उद्धराया दीन जनाम गत्याध्यायी निरूपण भक्त भावार्थ करुणी पूर्ण पुरवोनी तयाने केलेला पटविली खुण मनाची सद्गुरु सदा अवाप्त काम शिष्य काय पूर्वी तत्काम शिष्यांचाच सेवा काम पूर्वुनी निष्काम तो करी भावे अर्पिता फुलपान अतिप्रेमे करील सेवन तेच अर्पिता साभिमान फिरविल मान जागीच सच्ची तू सुखाचे जे सागर तया बाह्योपचारी काय आदर परिते करिता भावार्थे सादर सौख्य निर्भर सेविती नेणपणाचे पांघरुण घेऊन अज्ञान देती ज्ञान न करिता मर्यादा अतिक्रमण गोड शिकवण ते देती तयांची सेवा करिता भावे सेवक ब्रह्म सायुज्य पावे इतर सर्व साधनी ठकावे लीन व्हावे गुरुसेवे त्या सेवेची लघुकुचुराई किंवा तेथ लव चतुराई करिता साधक पडेल अपायी विश्वास पायी पाहिजे शिष्य काय कीजे स्वय सद्गुरु सीच लावणे सोये शिष्यासन ठावे निज अपाय न कळत उपाय गुरु करी गुरु परीस आणखी वदान्य त्रिभुवनी पाहता नाही अन्य शरणाच्या परमशरण्य शरण अनन्य होऊ त्या उपमू जाता चिंतामणीसी चिंतामणी दे चिंतिता थारसी गुरु देईल अचिंत्य वस्तुसी परमार्श येंसी निजभक्ता तळू जाता कल्पतरुसी तोता पूर्वी कल्पितार्थासी देईल निर्विकल्प स्थिती तिसी अकल्पितेसी गुरुराय कामधेनु कामिले पूर्वी गुरुधेनुची तिहून थोरवी अचिंत्य दानी ऐसी ही पदवी कोण मिळवी तिजवीण आता श्रोतया हेची विज्ञपती सांगेन म्हणितले गताध्यायांती ब्रह्मार्थिया ब्रह्मज्ञान प्राप्ती कथा संगती अवधारा ब्रह्मज्ञानाचा आलिया भोगता बाबा कैसी करीती तृप्तता कैसे उपदेशिती निज भक्ता त्या परमार्था परिसाजी संत नित्याचे निष्काम सकळ परिपूर्ण अवाप्त काम परिभक्त अत्यंत सकाम अतृप्त काम सर्वदा कोणी मागे पुत्रसंतती कोणी अखंड राजसंपत्ती कोणी मागे भावभक्ती भवनिर्मुक्ती एकादा ऐसीची एक भक्त भावार्थी परिनिमग्न धन संचयार्थी ऐकुनी बाबांची उदंड कीर्ती दर्शनाती उदेली घरी उदंड संतती संपत्ती दासदासी अपरिमिती दर्शन घ्यावे आले चित्ती
उदार मूर्ती बाबांची. बाबा मोठे ब्रह्मज्ञानी, साधू संत मुकुटमणी मस्तक ठेवून त्यांचे चरणी अगाध करणी नाही आपुल्यास दुजी वाण. आपण मागू ब्रह्मज्ञान सहजी झाल्या हे साधन. मग मी धन्य होईन. मग तया तन्मित्र म्हणे, सोपे नाही ब्रह्म जाणणे, ते तू समज लोभिया भेणे. प्रकट होणे दुर्घट, द्रव्यदारा सुतान परती, ठावीन जया सुखोत्पत्ती, तयासी ब्रह्म ही केवळ भ्रांती, क्रैंची विश्रांती देईल. क्षीण होता इंद्रिय शक्ती, जगात कोणी मान न देती, तै रिकाम टेकडे उगाच बैसती, सुत कांतिती ब्रह्माचे, तैसी ही तुझी ब्रह्म जिज्ञासा, चिकट हातीचा न सुटता पैसा, कोणी न हा तुझा धिन्वसा, पूर्वील ऐसा मिळेल. असो ऐसी आस्था म्हणे, ब्रह्मार्थी निघाला शिर्डी लागोनी, परत भाड्याचा टांगा करोनी, साई चरणी पातला. घेतले साईंचे दर्शन, केले तया पायी नमन, साई मग वदती मधुर वचन, श्रोता श्रवणते कीजे. हा साई कथाकल्प तरु, अवधान पयः पाने सदरू, जव जव वाडे श्रोतया आदरू, प्रसवेल फलभारू तव तव. रसभावे सर्वांगी भरेल, सुगंध पुष्पी तो फुलेल, मधुर फुलभारी तो कवेल, इच्छा पुरेल भोक्त्यांची. म्हणे तो बाबा ब्रह्म दाखवा, हेच आलो धरुनी जीवा, जन म्हणती शिर्डी कर बाबा, ब्रह्म दाविती अविलंबे. म्हणून इतका दूर आलो, मार्ग कंटिता फार शमलो, तरी ब्रह्म जरी लाधलो, कृतकृत्य झालो म्हणून. बाबा वदनी न करी चिंता, ब्रह्म दावीन रोकडे आता, येथे न उधारीची वार्ता, तुझ सम पुस्तासी दुर्लभ. मागती बहुध धन संपदा, निवारी म्हणती रोग आपदा, मागती लौकिक मान राजपदा, सौख्य सदा मागती, केवळ ऐहिक सुखा लागून, जन शिर्डीस येती धावून, लागती मज फकीराचे भजनी, ब्रह्म कोणीही न मागती, तैशीची या मज सुकाळ, तुझ सारिख्याचाच दुकाळ, ब्रह्मा जिज्ञासूंचा मी भोकाळ, पर्वकाळ हा मजला. जया ब्रह्मवस्तू भेणे, रविशशींचे नियत चालणे, नियमे उगवणे नियमे मावळणे, प्रकाश चांदणे निमस्त, ग्रीष्म वसंतादी ऋतुकाळ, इंद्रादी देव लोकपाळ, नेमे करीती जो प्रज्ञा प्रतिपाळ, त्या सर्वा मूळ हे ब्रह्म. म्हणून शरीर विसन्नसनाद आधी, सुधी ब्रह्म पुरुषार्थ साधी, त्याविण पुनरावर्तन निर्वधी, लागेल अबाधित पाठीसी. ते हे ब्रह्म जाणल्या विण, होईल जरी शरीरपतन, पिच्छा पूर्वील संसार बंधन, पुनर्जन्म चुकेना. ब्रह्मची काय मी तुझ सगळे, दावितो पहा ब्रह्मा गुंडाळे, जे तुझ नख शिखांत वेटाळे, ते मी आगळे उकलितो, काय ती सुधा मधुर वाणी, केवला द्वैत सुखाची खाणी, संशय दोलाडूर जे प्राणी, तद्दुधरणी समर्थ, आपात रमणीय सुख प्रलोभनी, गुंतले जे दिवस सरजनी, तयासी बाबांची वचन सरणी, विहिता चरणी प्रस्थापी, चिंतामणी प्रसन्न होता, लौकिक सौख्य चढेल हाता, लाधेल स्वर्ग संपत्ती मता, महेंद्र होता प्रसन्न, याहुनी गुरुची अलौकिकता, गुरु समान नाही दाता, दुर्लभ ब्रह्म दावितील भक्ता, सुप्रसन्नता पावलिया. तया गोड कथेच्या श्रवणे, होईल संसार दुःख विसरणे, ब्रह्मार्थी यासी कैसे शिकविणे, तेही जाणणे बाबाही. असो मग त्याते बैसविले, क्षणेक अन्य व्यवसायी त्या गुंतविले, जणू त्या प्रश्नांचे भानची
हरपले ऐसे दाविले तयाला. मग बाबांनी काय केले, मुलास एका निकट बोलविले. जा म्हणती सत्वर वहिले, दे नंदूला निरोपकी. 5 रुपये उसनावरी, बाबासाहे निकड भारी. हात उसने क्षणभरी, दे झडकरी म्हण त्याला. मुलगा गेला नंदूचे घरा, कुलूप होते तयाचे द्वारा. येऊनी तात्काळ माघारा, समाचार निवेदिले. बाबा म्हणती जा परतुनी, असेल घरी बाळावाणी. तोच निरोप त्याते देऊनी, रुपये घेऊन येऊ जा. व्यर्थ गेली ही फेरी, बाळाही तेव्हा नव्हता घरी. मुलगा घडली जे परी, सादर करी बाबांची. आणखी एका दोघांठाई, बाबा धाडिती तया लवलाही. थकला हेल पाटिया पायी, कपर्दिक काही लादेना. नंदू अथवा बाळावाणी, एकही ते वेळी घरी न कोणी. बाबासही जाण पूर्णपणी, अंतर्ज्ञानी महाराज. चालते बोलते ब्रह्मसाई, 5 रुपयास अडेल काही. परित्या ब्रह्मार्थी या पायी, हे नवलाई मांडली. पाहुणा येता घरा तयाचिया, पाहुणचारा केले जे मिष्ठान वा शिरा. भोगही इतरान लाधे तो, तैसा हा ब्रह्मभोक्ता. करुनिया पुढारा निमित्ता, महाराज उपदेशिती भक्ता. कल्याणार्था सकळांच्या. आता मी पेज नंबर 197 पासून 202 पेजपर्यंत आलेलो आहे. आता मी इकडे विश्रांती घेतो आणि 202 पेजपासून उद्या मी पुढचा भाग सादर करेल. तर त्या कॅलेंडरवरती श्रीपादांच्या भेटीसाठी निघालेल्या शंकर भटाचे पूर्ववृत्त कथन. शंकर भटा स्वामींच्या दर्शनाची तळमळ लागली होती. कुरवपुरी जाऊन कधी एकदा स्वामींच्या चणांचा स्पर्श करीन असे त्याला झाले होते. दुपारचा प्रवास केल्याने त्याला खूप भूक लागली. वाटेत एक छोटेसे गाव लागले. त्या गावात कोणीही ब्राह्मण नव्हते आणि शंकर भट ब्राह्मणाशिवाय अन्य कोणाकडेही जेवण घेत नसे. ते गाव गिरिजन लोकांचे होते. त्या गावातील प्रमुख शंकर भटाजवळ आला व त्याने शंकर भटाची विचारपूस केली. त्या वृद्ध गृहस्थाने शंकर भटास थोडी फळे व मध आणून दिले. शंकर भट ती फळे खाणार इतक्यात एक कावळा आला व त्याच्या डोक्यावर बसून त्याला चोचीने मारू लागला. शंकर भटाने त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला, परंतु तो व्यर्थ गेला. तेवढ्याच बाजूच्या झाडावरील आणखी 4 कावळे आले व शंकर भटाच्या डोक्यावर चोचीने जखमा करू लागले. शंकर भटाने कुणा सिद्ध पुरुषाची निंदा केली असावी म्हणून कदाचित त्याला कावळ्यांकडून त्रास भोगावा लागत असावा असे त्या वृद्धाला वाटले. शरीर रक्तबंबाळ झाले व त्या कावळ्यांच्या मारापासून वाचण्यासाठी शंकर भट पळू लागला. कावळे त्याच्या पाठलाग करतच राहिले. तेव्हा शंकर भटाने श्रीपादांची मनोमन प्रार्थना केली व शंकर भट समोरच असलेल्या औदुंबर वृक्षाखाली विश्रांतीसाठी बसला. त्याच्या शरीरास अत्यंत दुर्गंधी येऊ लागल्याने जवळपास वारुळांतून अनेक सर्प बाहेर आले व त्याला दंश करू लागले. सर्पाच्या दंशाने शंकर भट जवळजवळ मृत्यूप्राय झाला. कोणत्याही क्षणी मरण येईल अशी त्याची दयनीय अवस्था झाली. तोंडातून फेस येऊ लागला. हृदयाचे ठोके मंद पडू लागले. सायंकाळ झाली होती. तेवढ्यात एक धोबी वाळलेले कपडे गाढवावर ठेवून त्याच मार्गाने आपल्या गावाकडे चालला होता. असहाय्य अवस्थेतील शंकर भटाकडे त्याचे लक्ष गेले. त्याला शंकर भटाची दया आली. धोब्याने त्याला गाढवावर बसून गावातील चर्मवैद्याकडे नेले. वैद्याने त्याला काही मुळांचा रस काढून पाजल्या व सर्पदंश झालेल्या जखमेवरती काही पाने बांधली व पिंपळाचा पानाचा रस काढून तो जखमेवर लावला. पानांद्वारे हळूहळू अंगातले विष उतरू लागले. ती रात्र शंकर भटाने वैद्याच्या घरीच काढली. वैद्य दत्तभक्त होता. स्वतःच्या कुटुंबियांसोबत तो तन्मयतेने भजन म्हणत होता. त्या वैद्याचे नाव वल्लभदास असे होते.
त्याला शंकर भटाची सारी दुर्दैवी कहाणी समजून आली. पीठिकापुरात बरीच विद्वान मंडळी होती, पण ती सर्व मंडळी कुर्तिकी व अहंकारी असल्याने श्रीपाद स्वामींचे खरे रूप जाणू शकली नाहीत. शंकर भटाला चोच मारून जखमा करणारे हे कावळे पूर्वजन्मीचे ते हेच विद्वान पंडित होते. त्यांनी कधी दान धर्म केला नाही. आपल्या पित्रांचे भक्तिभावाने कधी पिंडदान केले नाही. आई वडिलांना कधी सुखी ठेवले नाही. त्यांच्यावर कधी औषधोपचार केले नाहीत. त्यांच्या प्रति नेहमी कृतज्ञताच दाखविली. म्हणून ते विद्वान पंडित कावळ्याच्या जन्माला आले. श्रीपादांच्या नामस्मरणाने पावन झालेल्या भक्ताचे रक्त सर्पाच्या व कावळ्याच्या रूपात असताना प्राशन केल्यानेच त्यांना उत्तम गती मिळणार होती, अशी पूर्वजन्माची सारी कहाणी वल्लभदासांनी शंकर भटाला सांगितली. वल्लभदास पुढे म्हणाला की शंकर भट लहान असताना विष्णूच्या श्लोकाचा चुकीचा अर्थ आपल्या मित्रांना सांगून विष्णूंच्या श्लोकाची थट्टा करीत असेही गोष्ट श्रीपादांना आवडली नाही. म्हणून व शंकर भटाने अहंकाररहित व्हावे याकरिता या अपराधाची शिक्षा म्हणून शंकर भटाला गाढवावर बसून जाण्याचा प्रसंग श्रीपादांनी घडवून आणला. तात्पर्य: कर्मफळ कोणालाही भोगावेच लागते. भोग भोगल्याने संपतात, ते कोणालाही सुटलेले नाहीत. गुड थॉट्स नेहमीसारखे. Seek not happiness too greedily and be not fearful of unhappiness. Lu Tzu. Many search for happiness as we look for a hat we wear on our heads. Nicholas Linus. The happy think a lifetime short, but to the unhappy one night can be eternity. Lucian. The secret of happiness and prosperity in this world, as in the world to come, lies in thinking of the welfare of others first and not taking oneself too seriously. J. Kindleberger. We tend to forget that happiness don't come as a result of getting something we don't have, but rather of recognizing and appreciating what we do have. Frederick Koenig. आता इथे विश्रांती घेतो. तोपर्यंत बाबांचं नाव घेत राहा, भक्ती करत राहा, मजा करत राहा. ओम श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. हर हर महादेव.